आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। थायलंड हे जगातील पर्यटकांचा सर्वात आवडता देश आहे, कारण या देशातील निसर्ग सौंदर्य, तिथली परंपरा, संस्कृती यासाठी हा देश ओळखला जातो। पर्यटकांनीही आपल्या देशात यावं यासाठी स्थानिक लोक अनेक युक्त्या लढवत आहेत, कारण पर्यटन हा या देशातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे आणि या लोकांचे जीवनमान देखील त्याच्याशी मोठ्या प्रमाणात जोडलेले आहे। मात्र हा देश इतर काही कारणांमुळे देखील चर्चेत आहे। नुकतेच एक पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर थायलंडमध्ये भाड्याने पत्नीच्या प्रथेबाबत नवीन वादाला तोंड फुटले आहे। थायलंडच्या पटाया येथील परंपरा अशा आहेत, ज्यात तुम्ही पत्नी भाड्याने घेऊ शकता। त्याला पत्नी ऑन हायर आणि ब्लॅक पर्ल असेही म्हणतात। हा एक प्रकारचा तात्पुरता विवाह आहे, ज्यामध्ये पैसे देऊन मुलीला काही काळासाठी पत्नी बनवता येते। मुलगी ठरलेल्या वेळेपर्यंत पत्नीची सर्व कर्तव्ये पार पाडते। मात्र ही प्रथा आता व्यवसायाचे रूप धारण करत आहे। थायलंडमध्ये भाड्याने मिळणाऱ्या पत्नीचा व्यवसाय जोराने सुरू आहे। याबद्दलच अधिक माहिती जाणून घेऊयात। थायलंडमधील पुस्तक म्हणजे थाई टॅबू, द राइज ऑफ वाईफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी, एक्सप्लोरिंग लव्ह, कॉमर्स अँड कॉन्ट्रोवर्सी इन थायलंडच्या वाईफ रेंटल फेनॉमेनन या पुस्तकावरूनच हा पत्नी भाड्याने मिळेल हा मुद्दा चर्चेत आला। हे पुस्तक वेरिटे इमॅन्युअल यांनी लिहिले आहे। या पुस्तकात थायलंडमध्ये बायको भाड्याने मिळण्याची प्रथा कशी झपाट्याने वाढत आहे आणि तेथील उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत कशी बनत आहे याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे। थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात। देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुली पैशांसाठी पर्यटकांच्या भाड्याच्या पत्नी बनतात। हे ट्रेंड सेटर थायलंडच्या पटाया येथील रेड लाईट एरिया, बार आणि नाईट क्लबमधून त्यांचा व्यवसाय चालवतात। थायलंडमध्ये व्यवसाय म्हणून हा प्रसार वेगाने होत आहे। थायलंडमध्ये भाड्याने पत्नी देण्याची एक वादग्रस्त प्रथा आहे। गरीब महिला पैसे कमवण्यासाठी परदेशी पर्यटकांसोबत पत्नी बनून राहायला लागतात। ही व्यवस्था औपचारिक विवाह नाही, तात्पुरता करार काही दिवसांपासून ते अनेक महिन्यांच्या कालावधीपर्यंत केला जातो। महिला पैसे मिळवण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी असे काम करतात। या महिला प्रामुख्याने बार किंवा नाईट क्लबमध्ये काम करतात आणि त्यांना चांगले ग्राहक मिळाल्यावर त्या पैशांच्या बदल्यात त्यांच्या पत्नी बनतात। थायलंडमध्ये या प्रथेबाबत कोणताही कायदा नाही, ही विशेष गोष्ट आहे। अलीकडे थायलंडमध्ये ही प्रथा झपाट्याने पसरू लागली आहे। अशी सेवा जपान आणि कोरियामध्ये प्रथम आहे। शहरीकरण आणि व्यस्त जीवनामुळे लोकांचा एकटेपणा वाढत आहे। अशा परिस्थितीत लोक कायमच्या जोडीदाराऐवजी अशा तात्पुरत्या नात्याला प्राधान्य देऊ लागले आहेत। थायलंड सरकारचेही असे मत आहे की देशात भाड्याने पत्नीची प्रथा अस्तित्वात आहे आणि पर्यटकांमुळे याने व्यवसायाचे रूप धारण केले आहे। या प्रथेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे सरकारचे मत आहे।